नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन या उपयोजित लेखनाच्या घटकामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी विषयामध्ये लेखन कौशल्य अभ्यासणार आहोत आणि लेखन कौशल्यच आपला आजचा घटक आहे जाहिरात लेखन। जाहिरात लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या आधीच्या भागामध्ये आपण जाहिरात म्हणजे काय, जाहिरात लेखन म्हणजे काय, जाहिरात लेखन लिहिताना आपल्याला कोणत्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती जाहिरात लिहायची असते याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे। याआधी आपण पाहिलं की प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात जाहिरात लेखन या घटकावरती। जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती म्हणजेच प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न। पहिला आहे शब्दावरून जाहिरात लेखन। याच्यामध्ये आपण दुसऱ्या सेशनमध्ये पाहिलं की तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्याच्या आधारित तुम्हाला जाहिरात तयार करायचे। उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं की छत्री, रेनकोट, पाऊस, त्याच्या आधारावर आपण जाहिरात तयार केली। त्याप्रमाणे आईस्क्रीम वगैरे असे 2-3 शब्द देऊन तुम्हाला एखाद्या डेअरीबद्दल वगैरे सुद्धा जाहिरात तयार करायला सांगू शकतात। दुसरा आहे जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवण्याच्या ह्या संदर्भातील जाहिरात पण आपण अभ्यासलेले आहे की इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारची जाहिरात देऊन त्यावर प्रश्नोत्तर विचारलेले आहेत। सेशन क्रमांक 2 आणि 3 मध्ये आपण ह्या जाहिराती लेखनावरती ह्या प्रश्नाच्या आधारित आपण जाहिरात लेखन अभ्यासलेलं आहे। त्यानंतर विषय देऊन जाहिरात लेखन या आधीच्या सेशनमध्ये पण आपण विषयावर आधारित जाहिरात लेखन पाहिलेलं आहे। युनिफॉर्मच्या संदर्भात आपण 2 जाहिरात लेखन पाहिलेलं आहे। आज या सेशनमध्ये पण आपल्याला ह्या प्रश्न क्रमांक 3 विषय देऊन जाहिरात लेखन पाहायचं आहे। त्याचप्रमाणे चौथा प्रश्नाचा प्रकार आहे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे। म्हणजेच एखादी जाहिरात दिली जाणार आणि ती छोटी मोजक्या शब्दात असेल, आपल्याला अजून तिला आकर्षित रूपाने सुंदर अशा भाषेमध्ये तिला लिहायची आहे। तर आज आपण प्रश्न क्रमांक 3 आणि 4 याच्यामध्ये अभ्यासणार आहोत। बघूया आता। केश तेल या विषयावर तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे। केश तेल या विषयावरती जाहिरात तयार करा। तिथे जाहिरात दिलेली आहे छोटीशी। आता केश तेल हा सगळ्यांचा जवळचा विषय आहे। म्हणजेच मानवांच्या आज फक्त स्त्रियांनाच केसांचं आकर्षण असतं असंच नाही, पुरुषांना पण असतं। परंतु ह्या समस्या फक्त स्त्रियांच्या पुरता मर्यादित न राहता आता पुरुषांच्या संबंधित सुद्धा या समस्या पाहायला मिळतात। कमी वयामध्ये केस गळायला लागलेले आहेत स्त्रियांचे आणि पुरुषांचे पण, त्याचबरोबर केस पांढरे होणे आणि त्यामुळे फक्त स्त्रियांच्याच नाही तर पुरुषांच्या पण जवळचा हा विषय आहे आणि त्यामुळे सुंदर अशा शब्दामध्ये आपल्याला ह्या केश तेलाची जाहिरात तयार करायची आहे। जास्त रंगरंगोटी करायची नाहीये, मोजक्या शब्दामध्ये आपण ही जाहिरात पाहणार आहोत। इथे तुम्हाला ही जाहिरात दिलेली आहे। तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये अगोदर छानपैकी चौकट तयार करून घ्यायची आहे। पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे आणि त्याशी छानपैकी चौकट तयार करायची आहे आणि चौकटीच्या बरोबर मधोमध तुम्हाला जाहिरात लिहायची आहे। आणि नंतर तुम्हाला जर काही डेकोरेट वगैरे करायचं आहे तर पेन आणि पेन्सिलचाच उपयोग करायचा आहे, कलर वगैरे करायचे नाही आहेत तुम्हाला। तर इथे अशा रीतीने तुम्ही चौकट करायची आहे वहीमध्ये आणि त्यानंतर मधोमध तुम्ही जाहिरात लिहायची आहेत। आणि मग नंतर तुम्हाला उरलेल्या भागामध्ये तुम्ही छानपैकी काहीतरी आकार वगैरे काढून गोल, त्रिकोण, चौकोन किंवा स्टार वगैरे काढून त्याच्यामध्ये तुम्हाला आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही लिहू शकता। तर आता इथे आपण पाहूया जाहिरात तयार करायची आहे आपल्याला। आपण हेडिंग दिलेले आहे निहारिका हर्बल केश तेल। ही आपली हेडिंग आपण छानपैकी चौकटामध्ये लिहिलेली आहे। तुम्ही पेन्सिलच्या सहाय्याने चौकट तयार करू शकतात। पेनानेच पण जाहिरात लिहायची आहे। त्यानंतर तुम्हाला अजून सब हेडिंग टाकायचे आहेत, केस गळती, कोंडा, निस्तेज, कोरडे केस आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहेत। म्हणजेच मानवांच्या भावना इथे ह्या जाहिरातीमधून आपल्याला पाहायला मिळतात। केसांच्या समस्या अनेक, उत्तर मात्र एकच। तर हे बघा किती छान असं मथळा इथे दिलेला आहे। आकर्षक असा मथळा आहे, घोषवाक्याप्रमाणे वाटत आहे की केसांच्या समस्या अनेक, उत्तर मात्र एकच आणि ते आहे निहारिका हर्बल केश तेल। आता ह्या तेलाचं वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे। काय आहे वैशिष्ट्य? केसांचे गळणे कमी करते, त्याचबरोबर मजबूत, चमकदार आणि निरोगी केस, त्यानंतर 100% नैसर्गिक घटकांनी असे युक्त हे तेल आहे। केसांमधील कोंडा नाहीसा करते,
त्याचबरोबर डोकेदुखी, झोपेच्या समस्यांवर गुणकारी असे आहे. तर इथे तुम्हाला या जाहिरातीच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की ह्या तेलाचे काय काय वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की केस गळते कमी करते, मजबूत चमकदार निरोगी केस करते, त्याचप्रमाणे केसामध्ये जर कोंडा असेल तर सुद्धा नष्ट होतो, डोकेदुखी आणि झोपेच्या समस्यांवरती हे तेल उपयोगी आहे आणि त्याचप्रमाणे 100% नैसर्गिक अशा घटकांनी युक्त हे तेल आहे. तर तुम्हाला हे वैशिष्ट्य इथे सांगितलेले आहे. त्याचबरोबर ह्या जाहिरातीचा आकर्षक घटक म्हणजेच काय, 14 नैसर्गिक घटक याच्यामध्ये ह्या तेलामध्ये वापरण्यात आलेले आहे. नैसर्गिक असे 14 एकूण घटक वापरलेले आहेत. हे या जाहिरातीचे आकर्षण करणारा मुद्दा आहे. त्याचबरोबर 50 ml च्या 100 ml च्या आणि आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध. आता बघा मोठ्या बाटल्या असतील तर लोक जास्त घेत नाहीत, कारण की सुरुवातीला त्यांना फक्त ते ट्राय करायचं असतं काय फरक पडतो की नाही, म्हणून ते छोट्याच बॉटल वापरतात. म्हणून कमीत कमी ml च्या बॉटल इथे त्यांनी पॅकिंगमध्ये उपलब्ध असल्याचे हा मुद्दा इथे सांगितलेला आहे. त्याचबरोबर पुढे अजून छान आकर्षक असं वाक्य लिहिलं आहे की लक्षात ठेवा, सुंदर रेशमी केस हीच तुमची पहिली ओळख. म्हणजे इथे ग्राहकांच्या भावना, त्यांची विश्वासार्हता आपल्याला पाहायला मिळते. सर्व मेडिकल तसेच आयुर्वेदिक स्टोर्समध्ये उपलब्ध. आता बघा हे तेल आहे किंवा औषधं जेव्हा असतील ते आपल्याला आपण तिथे पत्ता न लिहिता आपण डायरेक्ट सांगू शकतो की तुम्हाला प्रत्येक मेडिकल किंवा आयुर्वेदिक स्टोर्समध्ये हे औषधं किंवा तेल मिळतील. शॅम्पूचे वगैरे ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा तुम्ही अशा रीतीने हा मुद्दा लिहू शकतात. पण अधिकतर तुम्हाला जमलं शक्य असेल तर पत्ता, ईमेल ID आणि संपर्क क्रमांक इतर जाहिरातीमध्ये तुम्हाला देता आलं शक्य तेवढं ते द्यायचे आहे. तर अशा रीतीने आपण केश तेल या विषयावरती जाहिरात तयार केलेली आहे. पुढचं अजून आपण एक जाहिरात पाहणार आहोत. डेअरीची जाहिरात तयार करायला सांगितलेलं आहे तुम्हाला. डेअरीची जाहिरात तयार करा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा हेडिंगलाच कृष्णा डेअरी हे नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर विश्वसनीयता हीच आमची ओळख. हे वाक्य तुम्ही पाठांतरच करून ठेवा, कारण की प्रत्येक जाहिरातीमध्ये आपण हे वाक्य टाकू शकतो. काही अशी गोष्टी आहेत की तुम्हाला एखाद्या गोष्टी त्या नवीन पाठांतर करून ठेवायच्या, जेणेकरून तुम्ही कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आता जाहिरातीमध्ये तुम्हाला हे वाक्य तुम्ही प्रत्येक जाहिरातीमध्ये लिहू शकता. ते युनिफॉर्मच्या संदर्भात असू दे, डेअरीच्या संदर्भात असू दे किंवा कोणत्याही पुस्तकांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही लिहू शकतात की विश्वसनीयता हीच आमची ओळख. आता वैशिष्ट्य काय आहे त्यांची की शुद्धता व ताजेपणा, उत्कृष्ट दर्जा, किफायतशीर भाव. आता हे तुम्हाला मी एकदम छोट्याच्यामध्ये दाखवते, पण आता आपण थोडं हे मी 2 भागामध्ये डिवायडेड केलेलं आहे. तुम्हाला ते छानपैकी दिसेल. हे बघा इथे हे छानपैकी टायटल आहे, मात्रा आहे, नंतर आकर्षित करणारी बाजू, विश्वास ठेवण्यासारखे वाक्य म्हणजे विश्वसनीयता हीच आमची ओळख. नंतर वैशिष्ट्य सांगितलेले शुद्धता व ताजेपणा, उत्कृष्ट दर्जा आणि किफायतशीर भाव. याच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळे प्रकार पदार्थ तिथे मिळतात. ते म्हणजे दूध, दही, लोणी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, मसाला ताक आणि खवा. याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून काही शब्द टाकू शकतात जे तुम्हाला आकर्षण करणारे असतील. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकर्षक करणारा म्हणजे विशेष ऑफर, सर्व उत्पादनावरती 10% सूट आणि 25 वर्षाची परंपरा. आता तुम्ही जाहिरात लेखन आतापर्यंत आपण जेवढे पण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये पाहिलेलं असं की काय एक विशिष्ट प्रकारची सूट सवलत दिली जाते. ते तुम्ही छानपैकी चौकटीमध्ये किंवा गोल आकार करून त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि 25 वर्षाची परंपरा. आता प्रत्येक जर दुकानाचं तुम्ही पाहिलं तर वैशिष्ट्य आहे की काहीतरी त्यांची 10 वर्षाची, 15 वर्षाची, 25 वर्षाची परंपरा तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर आमची नवीन उत्पादने जरूर वापरून बघा. ते म्हणजे याच्यामध्ये नवीन आता उत्पादनं त्यांनी सांगितलेलं आहे ते वैशिष्ट्य आहे खरवस, बासुंदी आणि पेढे. त्यानंतर तुम्हाला पत्ता लिहायचा आहे. संपर्क पत्ता कृष्णा डेअरी, सुभाषनगर, कोल्हापूर. मोबाईल नंबर, संपर्क क्रमांक लिहायचा आणि ईमेल पत्ता लिहायचा आहे. तशा रीतीने आपण ही जाहिरात तयार केलेली आहे. मोबाईल नंबर लिहिताना तुम्हाला सांगितले की तुम्ही फुल्या लिहिलं तरी चालणार आहे. ईमेल पत्त्यामध्ये पण तुम्ही पूर्ण ईमेल न लिहिता फुल्या लिहिल्या आणि पुढे gmail.com लिहायचं आहे. पण जरी तुम्ही इथे हा ईमेल नाही लिहिला त्याच्याऐवजी फुल्या लिहिल्या तरी चालणार आहे, परंतु पुढे तुम्हाला त्या फुलांच्या 4 किंवा 5 फुल्या काढा आणि त्याच्या पुढे gmail.com लिहा. हा असा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना अंक आहेत, मार्क आहेत. आता अजून एक आहे की खालील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा. तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्याच्यावरनं जाहिरात तुम्हाला तयार करायला सांगितलं जाईल. जसं की
संस्कार बालवाडी 12 जून 2020 रोजी सुरू. वेळ सकाळी 8 ते 11. छोटा व मोठा गट. कला, अभ्यास, खेळ आणि मनोरंजन. भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला एक छोटीशी जाहिरात तयार करायची आहे. उत्तम संस्कार हीच खरी शिदोरी. उत्तम संस्कार उत्तम जीवन घडवी. संस्कार बालवाडी हा मथळा तयार केलेला आहे. विशेष सांगितलेलं की मराठी तसे इंग्रजी माध्यमाचा वापर या बालवाडीमध्ये होतो. आता अधिकतर सर्रास जे पालक आहेत ते इंग्रजी माध्यमामध्ये टाकतात, म्हणून हे इथे आकर्षणाचा विषय आहे, लोकांच्या विश्वासण्याचा विषय आहे. त्यानंतर वैशिष्ट्य काय की 12 जून 2020 पासून सुरू. 3 वर्षापुढील मुलांसाठी प्रवेश. छोटा आणि मोठा गट आहे. विविध खेळांमधून शिक्षण, मनोरंजनाची भरपूर साधने, कलागुणांना संधी आहे. उत्तम शिक्षक वर्ग आहेत आणि वेळ पण इथे दिलेली आहे. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतची बालवाडीची वेळ असणार आहे. पुढे आता तुम्हाला त्वरा करा, आपल्या पाल्याचे नाव आजच नोंदवा असं काहीतरी लिहायचं आहे की जेणेकरून लवकर सगळ्यातल्या सगळ्या त्या जाहिरातीकडे आकर्षित होऊन त्याची विश्वासार्हता सांगितलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन घ्या. नंतर संपर्क पत्ता दिलेला आहे. संस्कार बालवाडी, समर्थ कॉलनी, राजवाडा मार्ग, सातारा आणि भ्रमणध्वनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण विविध प्रश्नांच्या आधारे जाहिरात लेखनाचा अभ्यास केलेला आहे. आता चौथा प्रश्न प्रकार आहे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. तुम्हाला इथे जाहिरात दिलेली आहे आणि ह्या जाहिरातीच्या आधारावरती तुम्हाला अजून ह्याच जाहिरातीचं आकर्षित रूप तयार करायचं आहे. याला आपण म्हणतो पुनर्लेखन, की जाहिरात तुम्हाला हीच पुन्हा तयार करायची आहे. काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शब्दाच्या रूपामध्ये लिहून, मोजक्या शब्दामध्ये लिहून तुम्हाला ही जाहिरात पुन्हा लिहून आकर्षक पद्धतीने मांडायची आहे. आता इथे तुम्हाला हे चित्र दिले, ते चित्र काढायची गरज नाही. नागराज पर्वते यांच्या गिर्यारोहक संस्थेतर्फे गिर्यारोहणाची संधी. पर्वतराजींचे सौंदर्य, उंच कड्यांना स्पर्श करण्याचा अनुभव घेण्यासाठी आपले नाव आजच नोंदवा. मोजक्या जागा शिल्लक. संपर्क गिरीप्रेमी गिर्यारोहक संस्था. www. म्हणजे ईमेल आय डी इथे दिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर ह्या जाहिरातीवर आधारित तुम्हाला पुन्हा हीच जाहिरात आकर्षक पद्धतीने लिहायची आहे. तर आपण ते पाहूया. बघा इथे तुम्हाला ती जाहिरात दिलेली, चित्र काढायची गरज नाही आहे. कोणतेही विषय असू दे, तुम्ही चित्र काढायचं नाही आहे. फक्त आकर्षक शब्दामध्ये कमीत कमी 50-60 शब्दामध्ये तुम्हाला मोजक्या शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त भाव दाखवता येतील, आकर्षक दाखवता येतील अशा रचनेमध्ये तुम्हाला ही जाहिरात लिहायची आहे. पर्वतराजींचे स्वर्गीय सौंदर्य डोळ्यात साठवायचे? प्रश्नचिन्ह दिले. चला तर मग गिर्यारोहणाला. उंच उंच कड्यांना स्पर्श करायचा आहे. चला तर मग गिर्यारोहणाला. पर्वतराजींवरील पवित्र हवा छातीत भरून घ्यायची आहे. चला तर मग गिर्यारोहणाला. नागराज पर्वते सोबत. गिर्यारोहणातील हिमालयान एवढे उंच नाव नागराज पर्वते. 100% धाडसी, चित्त थरारक आणि तरीही 100% सुरक्षित, निर्धोरक. तर म्हणजे बघा जाहिरात सेम आहे, फक्त तुम्ही काही मोजक्या शब्दात इथे पण तुम्हाला बघा हे दिलेलं आहे की पर्वतराजींचे सौंदर्य, उंच कड्यांना स्पर्श करण्याचा अनुभव घेण्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही फक्त 4-5 ओळी एक्स्ट्रा घातलेल्या आहेत, पण त्या आकर्षक रूपाने काव्य पद्धतीने, पद्यमय पद्धतीने मांडलेलं आहे. त्यामुळे हे तुमचं आकर्षणाचा भाग आहे. त्याचबद्दल तुम्ही अजून इथे अजून गोष्ट काय ॲड केलेल्या आहे की तुम्ही आजच नोंदवा. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही नोंदवा आणि 100% धाडसी, चित्तारक आणि तरीही 100% सुरक्षित, निर्धोरक हे तुम्ही लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर फारच थोड्या जागा शिल्लक आहेत, म्हणजे त्वरा करा, लवकरात लवकर तुमची जागा बुक करा असं पण तुम्ही लिहू शकतात. नंतर संपर्क दिलेला आहे गिरीप्रेमी गिर्यारोहक संस्था. तर इथे ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे किंवा मग पत्ता लिहून ईमेल आय डी आणि संपर्क तुम्ही लिहू शकतात, फोन नंबर लिहू शकतात. अशा रीतीने एक पुनर्लेखन तुम्हाला कसा करायचा याचा प्रत्यय नमुना इथे तुम्हाला दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जाहिरात लेखनामध्ये 4 प्रकारचे प्रश्नांवर आधारित प्रत्यक्ष जाहिरात लेखन कसं लिहायचं याचा आपण या वेगवेगळ्या सेशनमध्ये अभ्यास केलेला आहे. जाहिरात लेखन हा लेखन कौशल्याचा घटक इथे संपतो. धन्यवाद.